शेतकऱ्याची मुलगी नोकरदाराला दिली जाते, त्याचं त्याला बघू दे ना, ते नोकरदार ठरवते ना, ते अजून एखादा नोकरदार बघतील सोयरिकीसाठी. मात्र आपण आपली मुलगी शेतकरी मुलाला द्यावी. शेतकरी मुलगा जो असेल त्याने निश्चित विचारपूर्वक आणि चांगल्या प्रकारे आपलं जीवनक्रम करावा आणि तो चांगलाच करतो आणि त्याने आयुष्यभर त्या पद्धतीने जगावं. तुम्हाला काही कमी पडणार नाही. ही जुनी लोक सगळी शेतीच करत होती आणि उत्तम शेती एवढं चांगलं साधन नाही, कारण आताच इन्फोसिस असेल किंवा टीसीएस असेल यांच्या नोकऱ्या गेल्या म्हणजे ते सगळं आभासी होतं. आणि हा समाजाचा बॅलन्स कुठंतरी राहावा. जर तो बॅलन्स राहिला तर आपल्या झेडपी शाळेला पोरं वाढतील. झेडपी शाळेला पोरं जर वाढली तर ते झेडपी शाळा टिकतील. अन्यथा कोणीतरी इंग्लिश माध्यमाची शाळा काढेल आणि दर महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये 12,000 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजे खर्च वाढला. बरं, आता कुणी एकत्र राहायला मागत नाही, मग चला बा एकत्र कुटुंब पद्धती तो निघून जाईल. एकत्र राहत नाही, त्याच्यामुळे 2 घरं 3 घरं 3 टीव्ही 3 टीव्हीचे रिचार्ज 12 मोबाईलचे रिचार्ज हे सगळं वाढलं ना. ह्या सगळ्या गोष्टी वाढत जाणार आहे. त्याचा विचार करावा. आणि हा विषय मी का मांडतो, काल मला कीर्तनामध्ये त्या बाबाने तोच विषय सांगितला, महाराज हा विषय तुम्ही मांडत जा. परवाही तोच सांगितला. म्हणजे हा विषय इतका गंभीर झालेला आहे, तो जरा कोण सोडू शकत तर आपणच सोडू शकतो. एक दोघांनी जर पुढाकार घेतला तर हा समाजातला विषय सुटेल आणि खऱ्या अर्थाने समाज हा शहराकडे स्थलांतरित न होता गावात राहील. मला कोणी सोन्याचं पान जरी दिलं आणि मला म्हणलं तू पुणे किंवा मुंबईला जातो, मला जाऊ वाटत नाही, कारण जुन्नर हे माझं स्वर्ग आहे. तिथं शिव छत्रपतींचा जन्म झाला, तिथं 2 अष्टविनायक आहेत, तिथं 10-12 किल्ले आहेत, 5 धरणं आहेत. अहो, अख्ख्या इस्रायलला 21 टीएमसी पाणी आहे आणि माझ्या जुन्नर तालुक्याला 22 टीएमसी पाणी आहे. आणि त्याच्यात आम्हाला लाईव्ह बिबटे पाहायला भेटतात. त्या बिबट मानव मुक्ती संघर्ष समितीचा मी दुर्दैवाने संयोजक होतो. माझी इंडियन एक्सप्रेसला वरती वनाधिकाऱ्याची खाली माझी बाईट यायची. प्रश्न आहेत पण त्याच्यातही वन्य प्राणी आहेत, वन्यजीव आहेत. ह्या सगळ्या गोष्टीने अतिशय सुंदर असं हा ग्रामीण भाग असतो आणि इथून आपली मुलं बाहेर जावे असं कोणालाच वाटत नसतं. आणि ती जर मुलं आपल्या इथं राहू वाटत असेल, संख्या कमी होते, तर अशी मुलं जर तयार करायची असेल तर ते अशाच पद्धतीने जगावं लागेल. शेवटी जाताना सांगतो, संजीवन समाधी त्याही समाधीची आमच्यावर कृपा व्हावी, तुमच्या सगळ्यांवर कृपा व्हावी. जशी रामकृष्ण हरी मंत्राचा जगावर प्रभाव पडला, रामकृष्ण हरी मंत्राचा जप आज प्रत्येक घराघरात महाराष्ट्रात, कर्नाटकामध्ये, गुजरातमध्ये आणि ज्यांना ज्यांना माहिती ते सगळे करतात. असा रामकृष्ण हरी मंत्र वरून आला तो तुकोबरायांपर्यंत आला. बाबाजी चैतन्य, केशव चैतन्य यांच्या तो तुकोबरायांपर्यंत आला. तुकोबरायांकडून आपल्या सगळ्यांकडे आला. तो मंत्राची जाप रोज प्रत्येकाने करावा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि झालेल्या सेवेला पूर्ण विराम.